एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने कोंभाळणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे, घड्याळे व गोड खाऊचे वितरण करण्यात आले। पद्मश्री सन्मानित बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी बीजमाता राहीबाई पोपरे यांनी वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम आदर्शवत असल्याचे सांगितले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. विश्वासराव आरोटे यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 51 शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास अशोक उगले, मुख्याध्यापक बांबळे, सौ लांडगे, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। आणि आज एक तुमचा म्हणजे मोठा आनंदाचा दिवस आहे ना। आपल्याला साहित्य भेटणार आहे, आपल्याला आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे ना। आम्हाला यांच्या शाळेचं मला सरकेळीच्या शाळेचा 8 दिवस पत्र आलं होतं का तुम्ही तिथं पाहिजे। आणि खरंच दुर्गम भागामध्ये हे आमच्या वाडी वस्तीवरून शाळेत ना, यांची खरंच हीच परिस्थिती। आमची वाडीची कोपेरवाडीची सुद्धा शाळा होती, इतकी बौडी बरबादा गाळायची, इथून मुलं उठायचे तिथं बसायचे। त्या टायमाला मी कायम शाळेला जायचे, आता मला वेळ नाही म्हणायला। मला खूप त्या मुलांची तळमळ आली, पण हे म्हणावं कोणला, कारण माझं शिक्षण तर काहीच नाही। मी अशी एक दिवस सुद्धा कधी शाळेत येऊन बसले नाही। माझं शिक्षण फक्त मातीतलं। तर श्रीगोंद्याला गेले, तिथं असं 2 शब्द बोलले शाळेबद्दल, त्या लोकांनी जवळजवळ 3 लाखाची शाळा डिक्लेअर करून दिली। आजही ते लोक इथं ती शाळेमध्ये येता जाता लोक उभी राहून पाहिल्या, तेवढी एक शाळा डिक्लेअर झाली। मी म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रत्येक शाळा झाल्या पाहिजे का। खूप एक परिश्रम, खूप वाढवतेलं शाळा म्हणून शाळा आहे। आणि एवढे करू का शाळेला मदत सुद्धा टाइम भेटत नाही। आता हे मुलं आता बरेच लोक आता मदत करू लागले, हे ते येऊन मागं काहीच नव्हतं। पण एवढ्या अडचणी काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या, काही ठिकाणी मुलांना येण्या जाण्याच्या, तर एवढ्यातूनही ग्रामीण भागातले मुलं खूप शिकून आणि खूप पुढे गेले। तर आज आधी सरकार तुमचं जर मी तुम्हाला ओळखलं पण नव्हतं, आता तुमची माझी खाली असेल गरजेचं कितीतरी भेटतात मला। मी एवढा प्रश्न सकाळपासून करते का मी विचारत कसं काय तुम्ही कोणत्या शाळेत, कालपासून सरांचा फोन येतोय। आता येताना मला म्हणजे कुठल्या शाळेत, सकाळी येतात हायस्कूल होती माझ्यावर। मी म्हणले मी गावात शाळेवर जाणार, तिथं सरांना विचारून मग मी केळीला येणार, 1 तास उभी होती। नंतर यांचा फोन आला, गाडी करून। तर अशी झालं पाहिजे नाही, म्हणजे बाकी शाळेमध्ये खूप काही होतं, आमच्या ग्रामीण भागामध्ये कशाची सुविधा नाही। आणि आज तुम्ही एक सुविधा करून दिली, असं प्रत्येक ठिकाणावरून या शाळेची सुविधा हो। जसं एक पद्मश्री नाव बाहेर गेले, तसं आमच्या शाळेचं नातं कुठं तरी मोठं नाव झालं पाहिजे, शाळेचं सुद्धा नाव गेलं पाहिजे। आणि आज खरंच म्हणलं तर विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त लोक कितीतरी आरस करतात, कितीतरी मंडप टाकतात, कितीतरी जेवण खावणं देतात। पण खरंच विखे पाटलांच्या निमित्ताने या शाळेवर या गरिबाच्या मुलांना साहित्य, दप्तर, पुस्तक वाटलं येतंय। तर हे एक त्यांचं मोठं ज्ञान मंदिरामध्ये हे दान करतात। ते मोठं हे शाळामध्ये शाळा नाही, हे ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिरामध्ये त्यांचं दान होतंय। तर त्यांना पुढचं त्यांच्या हातून आयुष्य असंच दान धर्मामध्ये जावं आणि त्यांच्या पुढच्या कामाला खूप खूप शुभेच्छा द्यायचे। मी का त्यांच्या हाताने अशी समाजाची आहो। धन्यवाद। आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे। ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। सर्वजण एकदा साहेबांसाठी वाढदिवसासाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या। बघा, वाढदिवस सगळेच साजरे करतात, वाढदिवसाला सगळेच खर्च करतात, परंतु साहेबांचं असं म्हणणं आहे की इतरत्र खर्च करण्याऐवजी त्या पैशाचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी झाला पाहिजे आणि ही पिढी समृद्ध झाली पाहिजे।
यासाठी साहेबांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना काही साहित्य देणार आहेत. मग त्याच्यामध्ये वह्या आहेत, काही खाऊ आहे, तुमच्यासाठी त्यांनी इथपर्यंत घेऊन आलेले आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम केले ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक गावकरीचे संपादक माननीय विश्वासराव आरोटे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण एकदा टाळ्यावरून चांगलं स्वागत करायचं. त्याचबरोबर तालुका अध्यक्ष महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचे अशोकराव उगले साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं एकदा स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या गावच्या ज्या महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये ओळखल्या नव्हे तर पूर्ण जगात ओळखल्या गेलेल्या बीजमाता म्हणून पद्मश्री रायबाई पोपेरे याही आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. यांचंही सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं काम आहे. म्हणून माननीय लांगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी रायबाई यांचा एक शाल देऊन सत्कार करावा. दररोज आठवण राहील. शाळेचं काही नाही तर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.